चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार थेट पावभाजीच्या दुकानात घुसल्याची घटना नाशिक शहरातल्या त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी परिसरातल्या काटेगल्ली येथे घडली आहे। या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला धडक लागल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे। त्याला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वाहनावर पोलिसांचा लोगो असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू होती। या प्रकाराचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहे। दुपारच्या सुमारास MH15 AB 0842 या चारचाकी वाहनातून 60 वर्षीय चालक आणि एक महिला प्रवास करत होते। अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने महाविद्यालयीन विद्यार्थ्याला धडक देत थेट पावभाजीच्या दुकानात घुसल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नेमका अपघात कशामुळे झाला, ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार आहे का की अन्य काही, याचा तपास भद्रकाली पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक।